बारामती पोटनिवडणुकीत आज एक ऐतिहासिक पराक्रम घडलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्यांचा विक्रम मोडत ऐतिहासिक विजय मिळवलाय। मतमोजणीच्या 24व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल 2,18,930 मते मिळाली असून त्यांनी आधीचे सर्व विक्रम मागे टाकलेत। याआधी उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद मतदारसंघातून 2022 मध्ये सुनील कुमार शर्मा यांनी 2,14,835 मताधिक्याने विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला होता। तसंच नोएडा मतदारसंघातून 2022 मध्ये पंकज सिंह यांनी 1,81,513 मताधिक्य मिळवले होते। महाराष्ट्रात 2019 मध्ये बारामतीतून अजित पवार यांनी 1,65,265 मताधिक्याने विजय मिळवला होता। तर 2024 मध्ये शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा यांनी 1,45,444 मताधिक्य नोंदवलं होतं। या सर्व मोठ्या विक्रमांना मागे टाकत आता सुनेत्रा पवार यांनी नवा इतिहास रचलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी MIDCतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात कडक सुरक्षा व्यवस्थेत आणि शांततेत पार पडली। या निवडणुकीत एकूण 58.17% मतदान झालं होतं आणि 23 उमेदवार रिंगणात होते। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी कायम ठेवत अखेरीस निर्णायक विजय मिळवला। या विजयामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबांची मजबूत पकड सिद्ध झाली असून राज्याच्या राजकारणातही याचे मोठे परिणाम दिसण्याची शक्यता आहे। देशातील सर्वात मोठ्या मताधिक्यांच्या यादीत आता बारामतीचे नाव अग्रस्थानी पोहोचले। आता या निकालानंतर बारामतीत आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अशाच महत्त्वाच्या आणि जलद अपडेटसाठी आजच आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि YouTube ला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।